मी गायत्री जाधव. कार्तिक टॉकीज यूट्यूब चॅनलला गिली गिली अप्पा या नावाची नवीन हिंदी कॉमेडी वेबसिरीज येत आहे. तर तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर कार्तिक टॉकीज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अहो पाडा की पटापट नारळ. काय करायचं काय करायचं काय गुतून पाडा की. हे काय हा पाडा काय इथं हलतंय. वडा की पटापट. अहो पाडा की पटापटा. येत अरे नाही बाबा मी तुला काय करायला दिसायलोय मारीलाच पाडायलोय ना. मग पाडा की पटापटा. पाहिला, ही हे एक काम बालकी. दाडाचं करत नाही तर. जास्त वटवट करू नको बरं का. मी तुला काय करायला दिसायलोय. वर बघा खाली नका बघू. पाडा पटापटा. इथं माणसाचा जीव गेलाय कचरून आणि तुला काय आहे का नारळ पाडा. कशाला चाललंय तुमचं जीव? पाडायलोय की हा पाडा पाडा पटकन. गप बसा जाऊ. गुतवा की लवकर. तुला हे काय दिसायली हा पाडा पाडा दिसतंय मला. अहो, होय हा पाडा 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 पाडा. मारीला इथे ती नारळ मारले आंबट अहो, केले बाबा. थोडासा जीव पडतोय. हा. एवढं खाता पिता ताक सुद्धा नाही. वडा की आग गप ना बाबा नाही तर मी तुझ्या पोटी डोकंच फोडून घेईन. नारळ फोडून खायचं तर डोकं कशाला फोडतंय. पाडा मग नारळ. तुला काय करायला दिसायलोय. हा पाडा पाडा. होय ओय, पडलं. अजून एक. मी काय वर करते होय. काय करायला तुला दिसते का पाडा पटकीने बरं. पडलं. पडलं नारळ. बाजर. लय गुणाचा नवरा आहे बाई माझ्या. लय किती मोठं नारळ पाडलं. सावधान, मी गोळा करते. ते ठेवा तिकडे बांधून. जाऊ तिकडचं नारळ घेऊन ये. तिकडे गेले जाऊ इकडे ना. घे आपले मारे घे घे, आपले अहो, लय मोठे आहेत. पाणी तुला हाय वाटतं. उचल अहो, उचल. तू कुठं का? आमचं नारळ घेऊन कुठं चाललीस? तुमचं नारळ म्हणजे? तुमचं म्हणजे आमचं? आमचं नारळ. हा, आमचं नारळ. हे आमचं नारळ आहे. काय तर तुझं नारळ आहे वेगळे. झाड काय तुझं आहे का वेगळं का नाव बिव टाकलं तुझं आणि तुझ्या तुझं हात नवऱ्याचं? तुझं असन. हा, नाव टाकले. जाऊ बघ. हे नाव ना टाकलंय. हे दिसतंय ना खाली शेत. हे माझं आहे. काय? तुझ्या बापाच्या घरून घेऊन आली तू सांगते आज आहे म्हणून तो आणि नारळ का तुझ्या बापाच्या घरून घेऊन आली वेग? माझ्या नवऱ्याचं आहे हक्काचं आहे. माझ्या नवऱ्याने नारळ पाडले तर. पाडायला मग त्याला येतं काय दुसरं काम तुझ्या नवऱ्याला नारळ तेवढं पाडायचं येतं काम पाडले दोन आणि तुला काय येतं नारळ नारळ चोरायचं? चोरू कशाला बाई स्वतःच्या झाडाचं नारळ मी कशाला चोरू? हे नारळाचं झाड माझं आहे. अगं बया एकटी सून आहे काय तुझ्या घरची हा? तू आहे का एकटी सुन्या घरची? दोघी आहे की मग मी दोनच नारळ घेत होते का नाही चांगली नारळ मला तुझ्या द्यायची नवरा काय कामाचं आहे त्याला पाडायला लावायचं. हाय. माझ्या नवऱ्याला 56 काम असतात तुझ्या नवऱ्यासारखा रिकाम टेकडा आहे माहिती 56 काम काय गावातले पुरी फिरवायला नेतो का काय? अगे भावाने तोंड सांभाळ तर तोंडच फोडीन तुझं हा मला बघून म्हणतेस. हा, मग तुझा मला नवरा बघ की छपरी आहे. तुझा नवरा बघ की छपरी आहे. काय करतो गावात जाऊन पत्ते खेळत बसतो. त्याला नारळ पाडायचं कळत नाही का? तुझ्या नवऱ्याला पत्ते खेळायला येत नाही म्हणून दुसऱ्याच्या नवऱ्याला नाव ठेवती वेगळे बाई कसलं मोठं काम करतो. पत्ते खेळतो तुझा नवरा. माझा नवरा नाही तसलं काम करत. त्याला पण टॅलेंट लागतं टॅलेंट तुझ्या नवऱ्याला आहे का डोकं तो पण जा की तुझ्या नवरा सोबत. तुझं टॅलेंट गाजवाय गावात. होय गे मला नाही तसली घाण सवय टॅलेंट गाजवायची माझा नवरा गाजवतोय ना लय झालं माझा नवरा मला नाही असं टॅलेंट गाजवाय नाही तुला म्हणत. असली घाण सवय दुसऱ्याचं नारळ चोरायचं. अगं दुसऱ्याचं नाही माझ्या हक्काचं नारळ आहे. मला माहितीये की. काय माहितीये तुला आता तू परत दिसच ग इथं. अगे, तोडून दिलं तर मी इथून हलणारच नाही तू काय माझं तंगड तुरती वगैरे तुझ्या एकटीच आहे हे झाड हा माझ्या एकटीच आहे. माझ्या एकटीच आहे. माझा सासरा जाताना सांगून गेला इथं तुझा हक्क आहे तुझा म्हणून मी सासरा मागे मेला. गेले. तुझा सासरा मेला कधीच. अगं लाज वाटत की कुत्रे दोघांचे सासरे आहे की एकटीचा सासरा आहे वय काय तुझा हा मग तेच मध्ये 2 वर्ष झालं सासरा मेलेला. कधी सांगून गेला ग तुला? सांगून गेलं जातानाच सपनात बी आलते आमच्या आम्हाला म्हणले त्यांना एक कुठलं त्यांना उभा करू द्यायचं नाही त्यांनी आम्हाला बघितलं नाही कुणाला उभा करून द्यायचं नाही. तुम्हाला इथं उभा करू द्यायचं नाही म्हणून सांगितलं हा, सपनात वय. आलते माझ्या बघती कावळा येऊन वळव काव काव करतोय तिथं रोज कावळ्याला बघत जा. हा मग सासरे आहेत आमचे. नवऱ्याला बघितलं तरी होईल की. कावळ्याला बघायची काय गरज आहे? म्हणजे तू माझ्या नवऱ्याला कावळा म्हणते वय काय नाही तुझा नवरा एक गुणाचा आहे ग. हा? तुझा नवरा बघ की घुबडा आणि डोळ्याचा त्याला बघ की माझ्या माझ्या नवऱ्याला कावळा नवऱ्याला म्हणते वय म्हणजे घुबड्यावर डोळ्याचं अगे, म्हणजे तू घुबड्यावर डोळ्याचं म्हणते गप्प काय? त्याच्या डोक्यातच नारळ घाली ना तू. तर इकडं नारळ. अगे काय झालं नारळ तुझं एकटीचं झाड आहे वय. आगा घे आमचंच नारळ आहे. नवऱ्याने पाडलेत माझ्या नारळ. हेच काटून तिच्या नवऱ्याने पाडलं असलं तरी झाड आमचे ते नाटक करायची नाही पण नारळ आमचं आहे. नारळ जरी तुमचं असलं तरी हक्क आमचा आहे नारळ असं हे रान आमचं आहे. कशाचं तुमचं आहे रान हे रान आमचं आहे. आहे नारळ तिच्या आमचं कोण आहे. तिला काय बोलायला लागलीस घेस काटून घे दे बाई, दे. अगं, दे. सोड. अगं, थांब. अगं, थांब.
सुरज्या सुरज्या नारे नारे पाडले हाय बाबू 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 नारे नारे पाडले तुझ्या नवऱ्याला सांग की जरा सोडायला. तुझं नवरा बघ की कसं अडाणी करतोय का? अगं ते माझ्या नवऱ्याने पाळलेलं हे बघ हे घर. बघ हे बघ नारे माझे पडले का बा जरा सांग. अहो, थांबा जरा. सुरज्या माझी गुंडी पोलीस बापा नेला नारळ नका घालू, थांबा. ठेवा इथं नारळ सगळं. हे माझे नारे होतं, कुणाला देणार नाही तुझ्या उठ अगं तुझ्या नवऱ्याला सांग की. अगं काय आता माझ्या नवऱ्याला मारते का? अगं काय बघतीस तुम्ही लोक त्याला दिगातून तिकडे दिगातून त्याला अगं त्याला ढकलून दी लाच घालते काय तू नवरा आणि काय तू? माझ्या नवऱ्याला मारते का? तुझ्या कशाला नारळ सांगताय कौतुक का? घेऊ द्यायचे अगं दोन काय नारळ. रे? नारळ एकीकडे राहिलं, जीव घ्यायची. दोन पण नारळ घेऊ द्यायचे होते. कशाला आता काय तुझे दोन नारळ असतात का बघ? जीव घेते का बघ? बया आता काही खरं नाही. आजकाल सुरज्या हसी अगं सांग की तुझ्या नवऱ्याला. नाही नाही करू दे. हसी तुझ्याच लागा नवऱ्यावर आता. माझा नवरा तुझ्याच नवऱ्याला मारते. हसी लागा माझी दाराला बघू की कोण बी आता करतंय. माझ्याकडे लाथा बी घालतोय. बघू की काय बाई? कोण हे करते. आता बोला बोला तुम्ही दोघं जण बोला तुला सांगते करते का नाही तुला नवऱ्याचं किती वेळा जाळ केलं, सांगू बघ कसं माझ्या बोकडं करताय. बघ कसं करतोय. माझ्या बायकोला बोलायचं नाही हं? म्हणू दे. माझ्या आणि तुला अगं सांग की तुझ्या नवऱ्याला. माझा नवरा ऐकत नसतो तो आपला की कुणाच्याच बापाला ऐकत नाही. बस तुझ्या बी बापाला नसं नाही ऐकत. नाही ऐकत माझ्या पण बापाला. काय काय अगं सांग की जरा माझ्या नवऱ्याकडे जीव देईन. मारा 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 मारा. आपटा ह्याला आपटा. कशाला लय झालं रे. हा, घे आता घे. घे आता घे. माझ्या नवरा हा. मारा चांगलं ह्याला. हान चल हान मारायच्या पायावर जीव घ्यायची बारी. बच्चा आता तुला सुट्टी नाही. आता बघ. बच्चा नाही बच्चा निघलं ना बाहेर अगं बघते का वरती नको सांगू तुला मला. सुटायचं नाही मग मारावं चांगलं धुर धुर याला. अहो, उठा की काय बांगड्या भरल्या काय तुम्ही? टुकडुक उठा. चाललंय गोळ्या, टुकडुक टुकडुक चांगलं गोळ्या खेळ 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 गोळा करून. आपला हिशोब असा असतो टुकडुक टुकडुक चाललंय गोळ्या काय बाया घुबडा आणि डोळ्यात एवढं नाही पण याच्या अंगात किती मस्ती आहे. आता तुझा नवरा तर एवढं एवढं बाच्याकडे नाही पण माझ्या नवरा फार गोंधळी बसतोय या. हा, देऊ दे, बस. आता काय पाया पडता का? इथं पाहता असतो आपलं बाई, पाय काय मोडन गं, पाय बाई. मोडन हाणा, हाणा, चांगली हाणा. पाय मोडन हाणा, सुरू हाणा, मोडू द्यायचं पाय. हाणा चांगलं. आवर घे की. काय घेऊ तुझा नवरा बघ काय घेऊ देतोय का. इथं धरी नारळ. धर आमचं निघ आता घरी. नको मला तुझं नारळ खातोच निघ तशीच. आता तू काय बघत बसलाय? निघ की. सगळी म्हणायचं नाही ते ना ऐक काय का तुम्ही इथं बसा. मी आहे ना तुम्हाला एखादं कुराड नाही तर काय ती कोण काढून देते. नारळ फोडायला बसा इथं. हे घे नारळ. बसा इथं. ते पण नारळ गोळा करून घ्या. हे पण घ्या. धर. तुझं म्हणणं तरी काय माझं काय म्हणणं नाही. मी आधी कुराड बसा इथं. हा, ना. आपण पाणी काढून पिऊ. आहे ना ते लय वाजून पासून गेले तर सुरज्या बी गेला ती सुरज्याची बायको बी गेली आणि माझी बायको बी गेली मायला मला उल्लू बनविले घरात उल्लू बनली की